नमस्कार सगळ्यांना आणि मानधनवाढीचे जी.आर. आल्यामुळे सगळ्या ताईंचे अभिनंदन. चला तर आता जी.आर.मध्ये काय आहे ते समजून घेऊया. एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधनामध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत. म्हणजे अंगणवाडी ताईंना मानधनवाढीबरोबर प्रोत्साहन भत्ता लागू केलेला आहे. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास 2024 प्रस्तावना क्रमांक 131 म्हणजे हा शासन निर्णय 2024ला लागू केलेला आहे. तर प्रस्तावना वाचूया. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात 553 प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका यांची 1,10,556, अंगणवाडी मदतनीस यांची 1,10,556 अशी एकूण 2,21,112 मानधनी तत्त्वावरील पदे मंजूर आहेत. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता केंद्र शासनाचा हिस्सा 60% व राज्य शासनाचा हिस्सा 40% असे प्रमाण आहे. याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त राज्य हिस्स्यामधून देखील मानधन अदा करण्यात येते. राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचेकडून मानधनामध्ये वाढ करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्यास अनुसरून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की राज्यात 553 प्रकल्प आहेत. तर त्याच्यात अंगणवाडी आणि मदतनीस असे दोन्ही मिळून 2,21,112 पदे मंजूर आहेत. तर त्यांना केंद्र शासनाकडून 60% तर राज्य शासनाकडून 40% दिला जात होता. परंतु राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून सातत्याने मागणी करत असल्यामुळे शासन मानधन वाढ आणि प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास विचारत होता, असे म्हटलं आहे. तर पुढे शासन निर्णय पाहूया. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रतिमाह मानधनामध्ये वाढ करण्यास तसेच त्यांना प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर शासन निर्णयामध्ये सांगितलं की 1 ऑक्टोबर 2024 पासून मानधन व प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. प्रतिमाह म्हटले आहे म्हणजे दर महिन्याला प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. तर पुढे आहे मानधन वाढ. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून सुधारित मानधन खालीलप्रमाणे राहील. खाली जो दिलेला आहे तो मानधन वाढीचा तक्ता आहे. तर मानधन वाढीचा तक्ता आपण समजून घेऊया. तर कॉलममध्ये आहे पदनाम म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असे दोघींचे कॉलम आहेत. तर सुरुवातीला अंगणवाडी सेविकेचा कॉलम पाहूया. तर अंगणवाडीला केंद्र शासनाकडून 60% मिळतं म्हणजे 2,700 रुपये व राज्य शासनाकडून 40% म्हणजे 1,800 व राज्यातून अतिरिक्त हिस्सा जो आहे तो 100% मिळतो म्हणजे 5,500 असे एकूण 10,000 मिळत होते. आणि आता सुधारित मानधन जे मिळणार आहे ते 13,000. आता आपण मदतनीसचे पाहणार आहोत. तर मदतनीसला केंद्र शासनाकडून 60% मिळतं म्हणजे 1,350 रुपये व राज्य शासनाकडून 40% म्हणजे 900 रुपये व राज्यातून अतिरिक्त हिस्सा जो आहे तो 100% मिळतं म्हणजे 3,250 रुपये असे एकूण 5,500 रुपये मिळत होते. आणि आता सुधारित मानधन जे मिळणार आहे ते 7,500 रुपये. तर कार्यकर्तीला 13,000 आणि मदतनीसला 7,500 रुपये एवढे आहेत. तर कार्यकर्तीला
मानधन जे होतं ते सेवेनुसार मिळत होतं, तसंच आताही सेवेनुसार मिळणार आहे ते पाहूया. सेविकाला आणि मदतनीसला अंगणवाडीत लागल्यावर 10 वर्ष झाली असेल तर 0% आणि 11 वर्ष झाल्यापासून वाढ होणार, म्हणजे 11 ते 20 वर्ष 3% वाढ आणि 21 ते 30 वर्षे 4% वाढ आणि 30 वर्षावरील त्यांना 5% वाढ असे मिळणार आहे. कार्यकर्तीला 13,000 प्लस 3%, 4%, 5% असे, तर मदतनीसला 7,500 प्लस 3%, 4%, 5% असे सेवेनुसार मिळणार आहे. आता आपण कार्यकर्तीला 15,000 आणि मदतनीसला 8,500 रुपये कसे मिळणार ते पाहणार आहोत. 1 नंबरला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक 23 फेब्रुवारी 2018 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वरीलप्रमाणे देण्यात येणारी वाढ कायम ठेवण्यात येत आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची वाढ अथवा त्याबाबतची थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही. 2 नंबरला आहे सदर मानधन वाढ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये 2 तासांची वाढ करण्यात अधीन राहून करण्यात येत आहे. त्यानुसार वाढीव कालामध्ये गरोदर महिला व स्तनदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा, आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबविण्यात यावेत. तर ह्याच्यामध्ये असं सांगितलं की दिनांक 23 फेब्रुवारी 2018 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वरीलप्रमाणे देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची वाढ किंवा थकबाकी दिली जाणार नाही. आणि 2 नंबरचा जो मुद्दा आहे त्याच्यात सांगितलं की कामकाजामध्ये 2 तास वाढवण्यात आलेलं आहे. या 2 तासात गरोदर व स्तनदा माता तसेच कमी वजनाची कुपोषित मुले यांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवा द्यायची आहे. पुढे 3 नंबरला आहे प्रोत्साहन भत्ता. एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषण प्रमाण कमी करणे, पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रतिमाह रुपये 1,600 ते 2,000 पर्यंत व अंगणवाडी मदतनीस यांना प्रतिमाह रुपये 800 ते 1,000 पर्यंत प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात येत आहे. सदर प्रोत्साहन भत्ता खालील निकषांच्या आधारे अनुज्ञेय राहील. प्रोत्साहन भत्त्याचा तक्ता पाहणार आहोत. तर सुरुवातीला अंगणवाडी सेविका यांचा तक्ता दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये अनुक्रमांक, कामाचे नाव, प्रोत्साहन भत्ता, निकष व गुण दिलेला आहे. तर 1 नंबरला आहे घरपोच आहार, जो आपण गरोदर, स्तनदा माता आणि 7 महिने ते 3 वर्ष मुलांना 25 दिवस 100% वाटप केला तर 10 गुण मिळतील. असे ही 10 कामे दिलेले आहेत. ती 10 कामे केली तर 100% गुण मिळतील. तसेच अंगणवाडी मदतनीसला 5 कामे दिलेली आहेत. ती 5 कामे केली तर 100% गुण मिळतील. अंगणवाडी सेविकाला 1 कामाला 10 गुण असे 10 कामे मिळून 100 गुण होतील. तसेच मदतनीसला एका कामाला 20 गुण व 5 कामांना 100 गुण असे आहेत. जर अंगणवाडी सेविकेला 80% गुण मिळाले तर तिला 1,600 रुपये मिळतील आणि मदतनीसला 80% गुण मिळाले तर 800 रुपये मिळतील. तसेच अंगणवाडी सेविकेला 90% गुण मिळाले तर 1,800 रुपये मिळतील आणि मदतनीसला 90% गुण मिळाले तर 900 रुपये मिळतील. अंगणवाडी सेविकेला 100% गुण मिळाले तर 2,000 रुपये मिळतील आणि मदतनीसला 100% गुण मिळाले तर 1,000 रुपये मिळतील. असे एकूण अंगणवाडी सेविकेला मानधन 13,000 प्लस पोषण भत्ता 2,000 असे एकूण 15,000 रुपये मिळतील. तसेच मदतनीसला मानधन 7,500 प्लस पोषण भत्ता 1,000 असे एकूण 8,500 रुपये मिळणार आहेत. जर हे पूर्ण काम केलं तर मिळतील. नाहीतर ह्याच्यात कमी होऊ शकतात. धन्यवाद.